आम्ही सध्या निघालो आहोत कोल्हापूरला. इतका डेंजर रस्ता आहे, पूर्ण धुकं धुकं होत आहे. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. रस्ता एवढसा एवढसा. आता आम्ही पोहोचलो कोल्हापूर देवी महालक्ष्मी देवी यांच्या दर्शनाला. पण असं झालंय, लेट जास्त झालंय आम्हाला, तर पायरीवरूनच दर्शन घ्यावं लागतं का मंदिर उघडं आहे काय माहिती. तर आम्ही इथं एक जणाला विचारलंय दर्शन कधी येतं. 11 वाजेपर्यंत टाइम आहे, म्हणजे आमच्याकडे अर्धा तास आहे. बरं झालं, ते इतक्या दूर येऊन काय झालं. चलावं लवकर, जोडीने दर्शन करायचंय, पळावं लवकर. गजरेवाली आम्ही रात्री दर्शन करू शकलो नाही, त्यामुळे स्टे केला आणि आज दर्शनाला आलो. निर्बंध झालं होतं. वाव, तर नाश्त्याला एक नंबर आहे सगळं. साने नाश्त्याला लय भारी भारी, आप्पे ढोकळा. आधी दर्शन. तर आमचं कोल्हापूरचं दर्शन झालेलं आहे देवीचं, आणि आता आम्ही निघालो शाहू पॅलेसला, जिथं की एकदम मस्त आहे बघायला सगळं काही. बघू तिथं काय काय आहे. खूप लहानपणी गेलेली, आता लक्षात नाही, पण भारी आहे एवढं तर माहिती. आता वेट करतोय आम्ही सचिनचा, कारण सचिन मंदिर बघायला त्यांचं मनच हे होत नव्हतं. त्यांना परत रिटर्न गेले ते मंदिर बघायला, पाय पडले तरी परत जावं वाटलं त्यांना. आता ते येतील म्हणजे जाऊ शाहू पॅलेस, और शाहू पैलेस के बाद आगे के वीडियो में बताऊंगी. वाट बघितली, यायचं ना लवकर. काय ड्रेसिंग केली, आय हाय आय हाय गबरू. किधर जा रे? पोहे तुला काय माणसं आहे तुम्ही, तुला घेऊन जाता हरण ते हरिण. हे घर मित्र आतमध्ये बोल ना करायचं ना. मग कोल्हापूर नाही. तर शाहू पॅलेसला पोहोचलोत आम्ही. राजर्षी शाहू महाराज बघू शकता तुम्ही. चल रे. ये ब्रो एंट्री हो गई है हमारी. वाह, ये अपनी पूरी पलटन है. चौक 5 वेळेस